नमस्कार. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी घरामध्ये भरपूर अशी आपल्याला तयारी करावी लागते. त्यातीलच एक म्हणजे मोदक. हे मोदक 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होतात. खव्याच्या चवीचे आहेत आणि अगदी अर्ध्या तासातच बनून तयार होणारे हे मोदक तोंडात टाकताच विरघळतात. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये इथे मी 1 वाटीभर रवा घेतलेला आहे. आता इथे मी जाड रवा घेतलेला आहे. मोदकसाठी तुम्ही शक्यतो बारीक रवा वापरा किंवा जाड रवा असेल तर त्याला तुम्ही मिक्सर मधून फिरवून घ्या। आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून छान असं परतून घेणार आहे। आता हे परतत असतानाच यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि या बेसन पिठाला देखील या रव्यासोबत छान असं खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे सगळ्यात महत्त्वाची टीप, इथे रवा तुम्ही बारीकच वापरा। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि या मिल्क पावडरला देखील या साहित्यासोबत छान असं परतून घ्यायचे। आता मिल्क पावडर ज्यावेळेस आपण थोडीशी भाजायला सुरुवात करतो ना, तर छान अशी सोनेरी रंगावरती मिल्क पावडर भाजली जाते आणि हा मोदक तयार झाल्यानंतर या मिल्क पावडरची चव साधारणपणे खव्यासारखी येते। छान असं भाजून झाल्यानंतर यामध्ये उकळलेलं दूध घालून घेतलेलं आहे। तुम्ही दूध आणि पाणी दोन्हीही मिक्स करून वापरू शकता किंवा फक्त पाण्यामध्ये देखील बनवू शकता। आता उकळलेलं दूध घातलेलं आहे त्यामुळे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। गॅस इथे मी स्लो करून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवरती आपल्याला हे झाकण असंच ठेवून घेऊया आपण। आणि आता बघा हे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे। आता यामध्ये आपण साखर घालू शकतो। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाची पावडर देखील वापरू शकता। तर यामध्ये मी गुळाची पावडरच घालून घेणार आहे। तसं पाहायला गेलं तर गुळ घातल्याने अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे मोदक बनून तयार होतात। तर चवीनुसार इथे मी गुळ पावडर घालून याला पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। यामध्ये गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला पुन्हा मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं आहे। यामध्ये आता मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले ड्रायफ्रुटचे तुकडे, जसं की बदाम, काजू याचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झालं की याला आपण एकजीव करून घेतल्यानंतर यावर आपल्याला चिमटभर थोडंसं मीठ घालून घ्यायचे, झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून झाल्यानंतर झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याआधी इथे मी थोडीशी वेलचीची पूड घातलेली आहे। तर कुटलेली वेलची घातलेली आहे मी आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। वेलची पूडच्या ऐवजी तुम्ही इसेन्स देखील वापरू शकता, जसं की इलायची इसेन्स आहे, केवडा इसेन्स आहे, रसमलाई इसेन्स आहे, तर त्याचा वापर देखील करू शकता। पण आपण घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवत आहोत त्यामुळे इथे मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि त्याचा सुगंध देखील खूप छान फ्रेश असा येतो या मोदकला। आता या साच्याला मी थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण दाबून भरायचे आणि तुम्ही पाहू शकता मस्त सुबक असा हा मोदक बनून तयार आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे। आता या साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स लावून अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचे, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता हा दुसरा मोदक मस्तपैकी बनून तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत। तर घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून पौष्टिक असे मोदक तुम्ही बनवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।